कृष्णकली कृष्णकली आस ज्याची मनी ते नशिबी नसे नशिबी मिळते मनासी न रुचे विधी लिखित हे का कधी कळले कुणा ग्रहाच्या फेऱ्यात कृष्णकली 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 रंजन ती तुमची मुलगी नाहीये. तू तुझ्या अम्माशी अशा भाषेत बोलतेस? माझी अम्मा? माझी अम्मा आहेच कुठे महाशय? ती तर असेल कुठल्या तरी नंदादेवीच्या जत्रेत, रोग्यांच्या गर्दीमध्ये. थँक्स फॉर एव्हरीथिंग. त्या दिवशी स्वतःच्या कानांनी आईला विद्युतरंजन मजुमदारला सांगताना ऐकलं की स्वतःला काय समजते ही मुलगी. अनेकदा मनात येतं सरळ सरळ सांगून टाकावं. सांगावं की तुझे बाबा रोगी आहेत, आई रोगी आहे. न जाणे कुठल्या रस्त्यावर भीक मागत फिरत असते. कोणास ठाऊक इथेच नाही ना देवीच्या मंदिराच्या बाहेर बसलेल्या भिकाऱ्यांच्या पंक्तीमध्ये तुझे बाबा बोटांवरली धूळ चमकवत भेटते. नैदा देवीच्या जत्रेमध्ये तुझी अंधळी आई रोग्यांच्या गर्दीत दिसेल. मी कोणापासून पळत होते माहिती नाही. एका क्षणात मी ज्यांना माझे बाबा समजत होते ते परके झाले. आणि जी माझी आई होती त्या वेळेपर्यंत ती माझ्यावर दया दाखवणारी पिवळ्या कुठीची पन्ना नावाची एक बाई होती. माझं स्वतःचं रक्त नव्हतं. घरून जेव्हा निघाले तेव्हा एकदा पण असं नाही वाटलं की ती आई नव्हती. कदाचित शेवटच्या वेळी समोर रस्ता होता आणि मी पावलं टाकत गेले. एकटीलाच तर जायचं होतं. नंतर पन्नाने काय केलं, कुठे निघून गेली माहिती नाही. काहीच माहित नाही. नैनिताल, दिल्ली, कलकत्ता कुठे येऊन पोचले मी. फक्त गोल्डच नाही, कधी वॉचेस येतात, कधी आणखी काही. आमचं काम एवढंच असतं की एका जागेवरून माल उचलून जिथे सांगितला गेलाय तिथे पोचवायचा. कधी कधी तर हे पण माहीत नसतं की आत काय माल आहे. तुला मी फोर्स नाही करणार. कम अँड सिट हिअर. पैसे मिळतील आणि तेही सहजपणे. आता विचार कर. इट्स यू हू हॅव टू डिसाइड. विवियनची फ्रेंड आहेस म्हणून विचारतीये. तसं तुला कोणी नाही ओळखत इथे ना. तू कोणाला? नाही. गुड. सुजन मुंबईला चालली आहे. गो विथ हर. बालपणी मोटरखाली आले होते मी. पूर्णपणे कापावा लागला पाय. 30 सोन्याच्या पट्ट्या स्मगल करू शकते यातून. म्हाताऱ्या लॉरेलचा हाच तर असली मुर्गी फार्म आहे. सोन्याचं अंड आणि मी तिची लेग ऑन. स्मगलिंगच्या वाटेवर पाऊल ठेवायला जातीये मी. ही वाट चुकीची हे माहीत असूनही जातीये. ही कसली अदृश्य दोरी मला खेचतीये. मुंबई मद्रास कुठेही जावं लागतं. अमेरिका आणि चीनहून येतात ही सगळी अंडी.
तुझ्यासोबत आणखी 2 मुली पण असतील. त्यांना सगळं माहिती आहे, कुठे पोचायचं आहे, कुठल्या रस्त्याने परत यायचं आहे, एक्सेट्रा एक्सेट्रा. बट आय वॉन्ट यू टू प्ले द इम्पॉर्टंट रोल. मद्रासपर्यंत ट्रेनचं बुकिंग पण झालंय आणि तिथून कारची अरेंजमेंट पण झाली आहे. तुम्ही लोक मद्रासला पहिल्यांदाच जातात, म्हणून सांभाळून जा. यावेळी फक्त गोल्डच येते. चिअर्स. का बोर होतेस? काय करू, 8 दिवसांपासून बसलीये सुझॅन. कधीपर्यंत अशी बसून राहणार? आता मी आंटीला सांगणार आहे, मला काहीतरी काम द्या. माझं मन नाही लागत या सगळ्या गोष्टींमध्ये, या धंद्यामध्ये. हा स्मगलिंगचा रस्ता सोडायचा आहे मला. ही गोष्ट कशी सांगू मी? चल कली. खोटं नाही कली. तुझा चेहरा तुझं सगळ्यात मोठं असेट आहे. का? काळा आहे म्हणून ना? कोणी मला ओळखणार नाही, कोणाला मी आठवणारही नाही म्हणून? इतका निरागस, इतका निर्दोष आहे तुझा चेहरा. कुणाचा खून पण करशील तरी न्यायालय तुला सोडेल. असे निष्पाप डोळे आणि जादूगारासारखी बोटं. स्वतःपासूनच सांभाळून राहा बेटा. लॉरेन आंटींनी आसरा दिलाय मला, इतकं प्रेम देतीये, पण मी का दूर जाऊ पाहतीये या झगमगाटी जीवनाच्या सोनेरी स्वप्नांपासून? चांगली आहे. तुला पण दिलीये ना? हो, कुठल्याही दुकानात मिळणारी एक मीडियाकर वॉच. तू स्पेशल आहेस कली, लॉरेन आंटीसाठी. एक गोष्ट विचारू? तुझी आई इतकी सुंदर होती की बाबा? दोघांनाही मी पाहिलंच नव्हतं कधीही. समजू लागायच्या वयाच्या आधीच दोघं वारले. तेव्हापासून जीवन असंच चाललंय, कधी याच्यासोबत कधी त्याच्यासोबत. सुंदर आहे हे पण मला माहिती झालं ते इथे आल्यानंतर, आत्ता तुझ्याकडून. माहीत नाही कुठल्या मातीची बनली आहे, नदीसारखी वाहत जाते. कुठून आले आठवत नाही, का चाललीये माहीत नाही. वाटलं तेव्हा थांबते, वाटलं तेव्हा चालते. आज इथे आहे बस, उद्या आणखीन कुठे? खरं सांगू नाही माहीत का मी नैनिताल सोडलं आणि का कलकत्त्याची वाट धरली. स्वतःला कधी एकटेपणा जाणवतो? कधीच नाही. तुझी फीस वाढवू, पर्सेंटेज देऊ प्रत्येक ट्रिपचं. तसंही माझ्यानंतर सर्व धंदा तर तुलाच मिळणार आहे.
तशी गोष्ट नाहीये लॉरेन आंटी. तर मग दुसरा काय विचार केलाय? मला तुला एवढंच सांगायचंय कली की इतकी प्रगती इतक्या लवकर कुठेच नाही होऊ शकत. माझ्या हातून काही चूक झाली का? आय एम सॉरी कली. असं काहीच नाही आंटी. माझंच मन नव्हतं लागत धंद्यामध्ये. खरं सांगू तर न सांगताच जाणार होते, पण तुम्ही इतकं भरभरून प्रेम दिलं. मला जाऊ दे आंटी. डोंट होल्ड मी बॅक प्लीज. आज विचार करते, लॉरेन आंटी नसती तर मी कुठे गेले असते. तिथे जाऊन मी खूप चांगलं काम केलं असं तर नाही मी म्हणू शकत, पण तिथेच तर मी एकटीने जगणं शिकले. श्वास घेऊ लागले मी. इतक्या वर्षांनंतर माझ्या हे लक्षात येत नाहीये की इतके पैसे मिळवल्यानंतरही मला का असं वाटलं की मी हे घर सोडून द्यावं, हा धंदा सोडून द्यावा. ते काय होतं जे मला दूर खेचत होतं. कदाचित मला प्रेमाची भीती वाटत होती. मला कोणी ओळखलं असतं तर त्याने माझा भूतकाळ पण ओळखला असता. आणि जे मिळालं, जे काही मिळालं, मी ते सगळं हरवलं असतं. कुठेच टिकू शकत नाही मी. त्याचं कारण पण तेच असेल कदाचित.
इतक्या रात्रीपर्यंत कुठे असतेस? अरे बेला आंटी, कसली नोकरी आहे ही बाई तुझी? जेवण खाण सगळं तिथेच मिळतं, इथपर्यंत ठीक आहे, पण एवढ्या रात्रीपर्यंत? आणि तो कोण होता सोबत? तुम्ही काल पण हेच विचारलं होतं बेला आंटी. बरं, एक काम होतं कली. काल जी तू साडी नेसली होतीस ना, तशीच एक माझ्यासाठी घेऊन येशील. पैसे भाड्यातून कापून घेईन. तुम्हाला सांगितलं होतं ना आंटी, मी काहीच विकत नाही घेत. मी घातलेले कपडे लोकांनी विकत घ्यावे यासाठी मला नोकरीवर ठेवलंय. परदेशी जाण्याचं कारण नोकरी, घरी राहण्याचं कारण नोकरी, रात्रीला उशीर नोकरी. अरे वा, आम्हाला पण मिळून दे ना तुझ्यासारखी नोकरी. खरंच सांगते, मी कधी तुला बाबांचा अभाव जाणवू दिला? कुठली अशी वस्तू आहे जी तू मागितलीस आणि मी नाही दिली? सॉरी बेटा, सॉरी. पन्ना माझी आई होती, आहे. तिने माझ्यासाठी काय नाही केलं. माझ्या जन्माचा इतिहास जाणून सुद्धा मला मिठीत घेतलं. माझ्यासाठी आपलं सगळं काही सोडलं. माझं तिच्याशी काही नातं नव्हतं असं कसं म्हणू मी? पण आम्हा दोघींच्या मध्ये एक अदृश्य दरी होती, जिला ना ती पार करू शकली ना मी. कदाचित माझ्या दूषित रक्ताची लाल रेषा होती. या बाजूला मी आणि त्या बाजूला ती. आज वाटतंय की नदीचं स्वप्न तुटलंय. विद्युत रंजननी माझं स्वप्नच नाही तोडलं, तर वर्तमानाविषयी माझ्या मनात एक भीती पेरली. माझे वडील महारोगी होते आणि माझी आई त्याच आजाराशी भांडत होती. हाच माझा वर्तमान होता. याच वर्तमानाने मला आजवर बांधून ठेवलंय. नैनितालहून निघाले, पण घराचा पत्ता नव्हता. एकच गोष्ट, मला दूर पळायचंय. बस, वर्तमानापासून, त्या जागेपासून, माझ्या भूतकाळापासून दूर जायचंय. आस ज्याची मनी ते नशिबी नसे, नशिबी मिळते मनासी न रुचे. विधी लिखित हे का कधी कळले कुणा, ग्रहाच्या फेऱ्यात कृष्ण कली, कृष्ण कली, कृष्ण कली, कृष्ण कली.